नमस्कार. आज आपण गिलक्याची कोरडी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाण्याचा एक थेंबही वापर न करताना ही भाजी आज आपण तव्यावर कशी तयार करायची ते बघूया. गिलक्याची कोरडी भाजी बनवण्यासाठी इथे 2 अगदी छान कोवळे आणि ताजे गिलके मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आता ही भाजी आपण तव्यावर करणार आहोत. त्यासाठी इथे लोखंडी तव्यावर एक मोठा चमचा भरून तेल घातलं. तेल छान गरम झालं. यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. त्यानंतर भरपूर बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. तर इथे साधारण 3 ते 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. अगदी छान बारीक चिरून घेतला. आता ही छान अशी फोडणी तयार झालेली आहे. लसूण मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि आता यामध्ये मिरची घालायची आहे. तर साधारण इथे 3 ते 4 मिरच्या थोड्या जाडसर चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आता फक्त इथे मिरचीपुरतं थोडं मी मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये या बारीक चिरून घेतलेल्या गिलक्याच्या फोडी घालायच्या. गिलक्याच्या फोडी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोड्या जाड बारीक करू शकता. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर गिलक्याची भाजी करत असताना पाण्याचा वापर न करतानाच ही भाजी अगदी झटपट होते. या गिलक्याला शिजत असतानाच पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला इथे एक्स्ट्रा पाण्याची गरज भासत नाही. आता यामध्ये थोडी हळद मी घातली. त्यानंतर 1 चमचा भरून धणे पावडर घातलेली आहे. मसाला इथे मी घालणार नाही. मसाला स्किप केलेला आहे. तर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते थोडा मसाला वापरू शकता. आता इथे थोडं मीठ घालते आहे. आपण आधी फक्त मिरचीपुरतं मीठ घातलेलं होतं. आता पूर्ण भाजीचं मीठ मी ते घालून घेतलेलं आहे. मीठ थोडं सांभाळून घालायचं आहे, कारण आपण सुरुवातीला थोडं मीठ घातलेलं आहे. आता व्यवस्थित मसाले परतून घेऊया आणि सुरुवातीला थोडा गॅस मोठा ठेवायचा आहे. याला तुम्ही ते पाहू शकता गिलक्याला पाणी सुटायला लागलेलं आहे. हे पाणी जोपर्यंत आटेल तोपर्यंत झाकण यावर ठेवायचं नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता थोडं पाणी जे आहे ते आटलं गेलेलं आहे, कमी झालेलं आहे. गिलक्याला पाणी भरपूर सुटतं शिजत असतानाच. त्यामुळे इथे पाण्याचा वापर करायचा नाही आणि लगेच यावर झाकण ठेवायचं नाही. आता थोडी भाजी परतून घेतल्यानंतर आता आपण इथे थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहे. तर फक्त अगदी थोडाच मिनिट इथे झाकण ठेवलं. एक छान दणदणीत वाफ आल्यानंतर झाकण काढून घेऊया आणि भाजी व्यवस्थित खालीवर परतून घेऊया. तर ही भाजी बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही. आपण इथे खूप जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाही. अगदी साधी सोपी भाजी आहे. तुम्ही सकाळच्या डब्यासाठी ही भाजी अगदी झटपट बनवू शकता. तव्यावर आहे, लोखंडी तव्यावर भाजी केलेली आहे, त्यामुळे चविष्टसुद्धा खूप लागते आणि मस्त लागते चवीला. तर तुम्ही पाहू शकता इथे भाजी छानपैकी बनवून तयार झालेली आहे. गिलकं इथे छान शिजून सॉफ्ट झालं आहे. गॅस मी बंद केला. मस्त बारीक चिरून घेतलेली ताजी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ही झटपट गिलक्याची भाजी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा.